नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 25 जून रोजी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा यंदा 348वा राज्याभिषेक सोहळा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते रायगडावर साजरा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद। गोकुळ दूध संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा। आणि कोल्हापुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता प्रशासनाची कडक कारवाई। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यावर्षीचा राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केलं आहे। दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 5 व 6 जूनला थाटामाटात साजरा होत असतो। गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल। तसेही सरकारने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे। यंदा सुद्धा शिवाजी महाराज मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात साजरा करणे ही जबाबदारी शिवभक्तांची ओळख ठरेल असं त्यांनी सांगितलं आहे। मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल ताशाने दुमदुमणाऱ्या कापऱ्या आणि शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड, लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेल्या लोकोत्सवाचा साज, हे वातावरण अनुभवायला आपण उत्सुक आहोत। पण कोरोना संकटामुळे मर्यादा येत आहेत। गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते। सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला। तसेच निसर्ग, वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना आपल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू देणार नाही हा शब्द मी सर्वांना दिला होता, तो मी पूर्ण केला। दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, त्यामुळे यावर्षीही शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले। स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पाळत असत। आपण त्यांच्याच आदर्शावर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत। सर्व शिवभक्तांच्या प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी। माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे। यासाठी आपण घरीच थांबावं। तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरवल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय। लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे। त्याच धर्तीवर कोरोना मुक्तीबाबत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय। 25% रक्कम ग्रामपंचायतीला कोविडच्या अनुषंगाने खर्च करता येईल। आशा वर्करना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण भागात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। जिल्ह्यातील सर्व प्रभाग समिती, ग्राम समिती, अध्यक्ष प्रभाग व ग्राम समित्यांचे सर्व सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात आज जिल्हाधिकाऱ्यांनी वेबिनारद्वारे संवाद साधला। जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्याकरिता सुमारे 19,000 लसी प्राप्त झाल्या आहेत। 60 वर्षावरील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल। जिल्ह्यात 60 वर्षापुढील सुमारे 54% नागरिकांचे मृत्यू हे लसीकरणाअभावी झाले असून ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला न घाबरता लस घ्यावी। प्रशासनातर्फे तसेच गावात, महानगरपालिका क्षेत्रात महाई सर्वे सुरू करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत। जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असली तरी नागरिकांनी घाबरू नये। कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले। यावरून या कामी जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त साथ द्यावी। कोरोनाने एकही मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, अशी सूचना करून प्रशासनाने दिलेले वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय। कोल्हापुरातील जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज गुरुवारी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला। यावेळी गोकुळ दूध संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे।
कोल्हापूरच्या जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये सत्तांतर झाले। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या पॅनलने 17 जागांवर निर्विवाद विजय मिळवला। त्यानंतर गोकुळचे सर्व नवनिर्वाचित संचालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले। त्यानुसार गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी गोकुळ दूध संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। आता हे संचालक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। गोकुळला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आलं। या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री जयंत असगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुएकर, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, किशन चौगुले, नंदकुमार ढेंगे आदी मान्यवर उपस्थित होते। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, विनाकारण रस्त्यावर फिरू नका, अन्यथा गुन्हे नोंद केले जातील, वाहने जप्त केली जातील असं पोलीस प्रशासनाकडून वारंवार सांगूनही अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत। मात्र आता प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला होता। परंतु कडक लॉकडाऊन संपल्यानंतर 24 तारखेपासून लोकांची खूप गर्दी रोडवर होत आहे आणि त्यामध्ये अनावश्यक फिरणारी लोक जास्त आहेत। त्यांच्यावर आम्ही माननीय SP सरांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करत आहोत। आत्तापर्यंत आम्ही 24/5 पासून 2/6 पर्यंत एकूण 6446 केसेस केलेल्या आहेत मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे आणि दंड 13,63,600 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही 350 वाहनंसुद्धा ताब्यात घेतलेली आहेत आणि ही आमची कारवाई अशीच आम्ही तीव्र करणार आहोत। तरी मी नागरिकांना आवाहन करते की कोरोना टाळण्यासाठी, कोरोना संपवण्यासाठी आपण विनाकारण बाहेर फिरू नका, घरात थांबा आणि आम्हाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे। अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील 64 गावांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील एकाही कोरोनाबाधिताची नोंद या गावामध्ये झालेली नाही आहे। नियमांचे काटेकोरपणे पालन करत कोरोना विरुद्धच्या लढाईत ही गावे अविरतपणे लढत असतात। जिल्हा प्रशासनाकडून या गावांचं कौतुक होते। कोल्हापुरात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आकडा 1,25,000च्या आसपास आहे। जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत। मात्र काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे। पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 50,000पर्यंत पोहोचली होती, तर आता यात वाढ होऊन आतापर्यंत 1,25,000 पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात 1,225 गावांपैकी 64 गावे आहेत जिथे आजपर्यंत कोरोनाने शिरकाव केलेला नाही। हे सर्व शक्य झाले ते सामूहिक संघटन, कडक नियमांची अंमलबजावणी आणि वारंवार समुपदेशन। कोल्हापूर जिल्ह्यातील 64 गावे अशी आहेत जिथे आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही। यामध्ये खासगी डॉक्टरांचे व अंगणवाडी सेविका तसेच परिचारिका यांच्या मार्गदर्शनाने हे घडल्याचं त्या गावातील सरपंचांनी सांगितलंय। मराठा आरक्षणासंदर्भात दिशा ठरवण्यासाठी 25 जून रोजी मुंबई येथे मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या वतीनं राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। मुंबईत होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सर्व मराठा संघटना सहभागी होणार असल्याचं सुरेशदादा पाटील यांनी सांगितलंय। पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडिक, भरत पाटील, भास्करराव जाधव, जयदीप शेळके, सचिन साठे, दादासाहेब देसाई, उदय लाड, विनायक गायकवाड, दिग्विजय मोहिते, शिवाजीराव लोंढे, ऋषिकेश साळुंके, संजय हरुगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा यंदा 348वा राज्याभिषेक सोहळा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते रायगडावर साजरा होणार आहे। कोल्हापूर हायकर्सच्या वतीने या सोहळ्यासाठी ट्रेकच्या माध्यमातून राज्याभिषेकाकरिता विविध 5 ठिकाणांहून पाणी आणण्यात आलं आहे। हे पवित्र जल भारतीय शिवराज्याभिषेक समितीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली।
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 6 जूनला रायगडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, कोल्हापुरातून पन्हाळा, रायगड जिल्ह्यातील दुर्गेश्वर, सुळका व लिंगणा रिपीट अशा 5 पवित्र ठिकाणांवरून राज्याभिषेकासाठी जल आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोल्हापूर हायकर्सच्या वतीने होणार असल्याची माहिती सागर पाटील यांनी दिली. हे पवित्र जल अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे प्रमुख खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. या मोहिमेत अमर शिंदे, तेजश्री भस्मे, अक्षय पाटील, कश्मीरा सावंत, अजिंक्य पाटील, शंकर जाधव, अभि चव्हाण, योगेश सावंत सहभागी झाले होते. कोल्हापूर प्रशासनाने 7 ते 11 या वेळेत नागरिकांना आपापली कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 11 नंतर सगळे व्यवहार ठप्प राहतील आणि जरी हे व्यवहार चालू राहिले तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी सक्त ताकीद प्रशासनाने दिली आहे. पण 7 ते 11 या वेळेतच अनेक नागरिक प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवतात व कोरोनाला आमंत्रण देतात असंच दिसतंय. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भाजी मंडळी येथे विना मास्क असणारे नागरिक तसेच विक्रेते आणि तुंबळ गर्दी करून कोरोना घरी घेऊन जाणारे अनेक जण दिसतात. इथे ना कोणी पोलीस परवाना ना कोणी प्रशासनाचा पदाधिकारी असंच चित्र पाहायला मिळत आहे. याकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. कोरोना महामारीने सर्व जनता त्रासून गेली आहे, परंतु जनतेनेच हा कोरोना सर्वांपर्यंत आणला आहे. मात्र हे आपण नाकारून चालणार नाही. प्रशासनाचे नियम हे जनतेसाठी असतात. जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न ही या कोरोनाने निर्माण झाला आहे. कोल्हापूर प्रशासनाने सकाळी 7 ते 11 या वेळेत नागरिकांसाठी जी काही आपली कामे आहेत ती करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत खरेदी केली जात आहे. विक्रेते व अनेक नागरिक मास्क वापरतात, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत खरेदी केली जाते. विक्रेते आणि नागरिक मास्क न वापरताच भाजी मंडईमध्ये विनाकारण फिरताना दिसतात. रिपीट व या 3 तासातील वातावरणातून गर्दीतून कोरोना घरी घेऊन जातात आणि याचमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे असंच म्हणावं लागेल. याकडे प्रशासनाचे कितपत लक्ष आहे आणि प्रशासन किती दक्ष आहे हा पडलेला प्रश्नच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरवासियांना आज सुखद गारवा अनुभवायला मिळालाय. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून तापमान वाढलं होतं. उन्हाळ्याच्या झळांनी शहरवासीय पुरते हैराण झाले होते. आज दुपारपासूनच ढग दाटून आले होते आणि अचानकच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गर्मीने हैराण झालेल्या शहरवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. या जोरदार पावसाने सगळीकडेच पाणी करून टाकले. रस्ते, गटारी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अचानकपणे आलेल्या पावसाने कामानिमित्त बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांची तारांबळ उडाली, तर आजच्या पावसामुळे शेतकरी वर्गाला पेरणीची आस लागली आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आला आहे. त्यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं आहे. आज कोल्हापूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, या तिघाडी बिघाडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ओबीसीच्या मोर्चाच्या वतीने अप्पर चिटणीस जिल्हाधिकारी कार्यालय संतोष कणसे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओबीसी महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. व्हॉट्सअपचा आम्ही कोल्हापुरी ग्रुप आपत्तीच्या काळात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य करत आला आहे. व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समाजातील गरजूंना मोलाची मदत करणं शक्य आहे. हे या ग्रुपनं सोशल मीडियाची सुरुवात झाली त्याच वेळी दाखवून दिलं आहे. सध्या वाढलेल्या कोविड संक्रमण काळात शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणं कमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी 50 गांध्या आम्ही कोल्हापुरी ग्रुपने आज सेंटर प्रमुख डॉक्टर पवारांकडे सुपूर्द केल्या आहेत. आम्ही कोल्हापुरी ग्रुपचे ऍडमिन नवेज मुल्ला आणि सदस्य अशफाक आजरेकर यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड सेंटरला भेट दिली. येथील रुग्णांना स्वतःचे अंथरूण घेऊन यावे लागत असल्याचं निदर्शनास आल्याने या कोविड सेंटरला रुग्णांसाठी गाद्या उपलब्ध करून देण्याचा चंग नवेज मुल्ला आणि अशफाक आजरेकर यांनी बांधला. परंतु यासाठी 50,000 रुपये खर्च होता. त्यामुळे आम्ही कोल्हापुरी ग्रुपवर एक संदेश शेअर करण्यात आला आणि अवघ्या 2 दिवसातच यातील काही सदस्यांनी 50,000 रुपये जमा केले आणि आज तत्काळ 50 गाद्या
डीओटी कोविड सेंटरमध्ये सुपूर्द केल्या। यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, शिवशाहीर डॉक्टर आझाद नायकवडी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। 7 वर्षापूर्वी शेतीस पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला अखेर घरघर लागल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झालाय। बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामीण जनतेत नाराजीचा सूर उमटू लागला आहे। करवीर तालुका पश्चिम भागातील 15 गावांच्या परिसरातील 1000 एकर शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी बहिरेश्वर ते कोगे दरम्यान भोगावती नदीपात्रात बंधारा बांधण्यात आला। 6 दशकातील कालावधींचा हा बंधारा जीर्ण होऊ लागला आहे। बंधाऱ्याच्या पूर्व बाजूस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत, पिलर ही कोसळले आहेत। यंदाच्या महापुराच्या वेळीही हा बंधारा कधी कोसळेल याचा नियम नाही। या बंधाऱ्यावरून होणारी अवजड वाहतुकीस 2 वर्षापासून निर्बंध घालण्यात आले आहेत। बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे। भोगावती नदीपात्रात नव्याने बंधाऱ्याची उभारणी करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे। स्पीड न्यूज साठी प्रतिनिधी शिवराज लोंढे। करवीर तालुक्यातील दर्याची वडगाव येथे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। हे तेथील दक्षता समितीच्या लक्षात आल्यावर त्यावर ठोस उपाययोजना करावी यासाठी सरपंच मुळे व ग्रामसेवक अभिजित चौगुले यांनी प्रशासनाला लक्ष घालण्याची विनंती केली। त्यानुसार करवीर तालुका गटविकास अधिकारी उगले करवीर तहसीलदार यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन दक्षता समितीला पूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यास अनुसरून दुसऱ्या दिवशी पंचायत समिती करवीर मार्फत रॅपिड अँटीजन टेस्टसाठी अँब्युलन्स पाठवण्यात आली। दक्षता समितीने गावामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यासाठी आवाहन केलं असता गावामध्ये एकूण 303 टेस्ट घेण्यात आल्या। त्यामध्ये 65 टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या, तर पॉझिटिव्ह 65 लोकांना कुठे ठेवायचा हा दक्षता समितीसमोर मोठा प्रश्न होता। गावातील प्राथमिक शाळेमध्ये ठेवायचे तर मोठ्या प्रमाणात संस्थात्मक अलगीकरण करणे शक्य नव्हते। यावेळी गावच्या हद्दीत असणाऱ्या कुलगुरू आदर्श विद्यालयांमध्ये संस्थात्मक अलगीकरण व्यवस्था होऊ शकते ही बाब दक्षता समितीच्या लक्षात आली, परंतु त्यासाठी कुलगुरू विद्यालय ताब्यात घेणं महत्त्वाचं होतं। त्यावेळी सरपंच व दक्षता समितीने याबाबत करवीर प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्याच दिवशी प्रांताधिकारी गटविकास अधिकारी करवीर यांनी दुपारी 4 वाजता गुरुकुल विद्यालयाला भेट देऊन इमारत ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले। त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा संस्थात्मक अलगीकरणाचा प्रश्न त्वरित मार्गी लागला। महाराष्ट्रातील 73 साखर कारखान्यांकडे 1277 कोटींची FRPची रक्कम थकीत आहे। त्यापैकी 29 कारखान्यांकडे तब्बल 913 कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकून पडले असून या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे। 100% FRP देणारे 117 कारखाने असून त्यातील 20 कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। महाराष्ट्रात यंदा ऊसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत सुरू राहिला। विशेष म्हणजे पुणे व सोलापूर या विभागात ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे। राज्यात हंगाम 2020-21 मध्ये गाळप झालेल्या ऊसाची 23,320 कोटी 57 लाख रुपये देय FRP आहे। त्यामुळे 22,043 कोटी 13 लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत। अद्याप 1,277 कोटी 44 लाख रुपये FRP शेतकऱ्यांना मिळालेली नाही। एकूण FRP देयचे प्रमाण पाहिले तर 50% अधिक FRP दिलेले 68 कारखाने आहेत। राज्यातील एकूण 117 कारखान्यांनी 100% FRP दिलेली असून त्यातील 20 कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। त्या शेतकऱ्यांना FRP प्रमाणे पैसे न दिलेल्या एकूण 29 कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे। मान्सून पूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारी चांगलंच झोडपून काढलं। दुर्दैवाने या पावसामध्ये गडिंग्लज तालुक्यातील मौजे मुगडी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून 3 जण जागीच ठार झाले आहेत। मृत तिघेही नागपूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे। रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली। जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले। ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या। ग्रामीण भागात भिंत खचण्याचे प्रकार घडले। गडिंग्लज तालुक्यातील मौजे मुगडी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून 3 जण जागीच ठार झालेत। मुगळी ते नूल मार्गावर ही घटना घडली आहे। पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागपूरचे हे तिघेही पोल्ट्री फार्मच्या भिंतीच्या आडोशाला थांबले। पावसाचा प्रचंड जोर होता। जोरदार पावसामुळे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली। यामध्ये हे तिघेही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे। पावसाचा जोर ओसरल्यानंतर अन्य नागरिकांनी या तिघांचा शोध घ्यायला सुरुवात केली। गडिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची। पुन्हा भेटूयात उद्या नवीन ताज्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24 स्टे अपडेट।
ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.